हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तर सगळ्यात आधी आवाज थोडा खराब येणार आहे कारण पाऊस सुरू झाला आहे. तर आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा. खूप महत्त्वपूर्ण आहे. आता रक्षाबंधन येते आहे, पौर्णिमा, नारळी पौर्णिमा. त्या दिवशी आपल्याला हे म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला खूप अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका प्लीज. व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्याला सगळ्यांनी म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींनी महिलांनी आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. ते कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर आता सगळ्यात आधी पहिला प्रश्न म्हणजे श्रीयंत्र म्हणजे काय? तर श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि विष्णू, भगवान विष्णू यांचं आसन. म्हणजे आपल्या घरात भगवान विष्णू आहेत, माता लक्ष्मीची मूर्ती आहे, पण श्रीयंत्र सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. कारण श्रीयंत्र हे त्यांचं आसन आहे आणि त्यांच्या आसनाशिवाय आपली सेवा अपूर्ण राहते. म्हणून जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आता श्रीयंत्र आणू शकतात. कारण आता नारळी पौर्णिमा आहे, त्या दिवशी सुद्धा तुम्ही याची स्थापना करू शकतात. तर नक्की तुम्ही श्रीयंत्र आणा. आणि श्रीयंत्र आता घरात का असावं? श्रीयंत्र जर तुम्ही घरात ठेवलं तर त्याचे फायदे खूप म्हणजे खूप आहेत. त्याला खूप म्हणजे खूप महत्त्व दिलं गेलं आहे. त्याचे म्हणजे घरात, तुमच्या घरात नवरा बायकोंच्या सततचे भांडणं, मुलांचं अभ्यासात लक्ष न लागणं, मुलांची स्मरणशक्ती कमी असणं, खूप म्हणजे खूप गोष्टी घरात म्हणजे तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असेल किंवा तुमच्या घरात कुठलंही चांगलं कार्य होत नसेल, लग्न जमत नसेल, वास्तुदोष, पितृदोष, म्हणजे कर्जबाजारीपणा, पैसा येतोय पण तो काही ना काही कारणाने निघून जातोय, एक नाही तुमच्या अनेक समस्या आहेत. तर तुम्हाला जर तुम्ही श्रीयंत्र घरात आणलं तर खूप म्हणजे तुमच्या घरात मला तुम्ही फक्त सांगाल की श्रीयंत्र आणल्यानंतर तुमच्या घरात तुम्हाला काय काय फायदे झाले. फायदे म्हणजे तुमच्या घरात खूप म्हणजे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल तुम्हाला दिसून येणार आहेत. तुम्ही श्रीयंत्र नक्की आणा. आता श्रीयंत्र कुठे मिळेल? तर श्रीयंत्र तुम्हाला जवळपासच्या स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मठात कुठेही इझिली तुम्हाला मिळून जाईल. तर नक्की तुम्ही श्रीयंत्र आणा. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला श्रीयंत्र दाखवते, त्यानंतर मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं आणि कुंकुमार्चन केल्यानंतर त्या कुंकवाचं काय करायचं आहे तेही सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आणि मी तुम्हाला करून दाखवणार आहे की कुंकुमार्चन आपल्याला कसं करायचं आहे. म्हणून मी देवघराच्या समोर बसली आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप करू नका. तर मी तुम्हाला श्रीयंत्र दाखवते. तर बघा, हे असं आहे. आता हे मोठं आहे, मी हे केंद्रातून आणलेलं आहे. तुम्ही आणू शकता. छोटं येतं पण ते आता माझ्याकडे नाही आहे. आधी माझं छोटं होतं पण ते खंडित झालं काही कारणास्तव. तर मी आता मोठं आणलं. तुम्हाला छोटं हवं तर छोटंही आणू शकतात कारण मोठ्याची कॉस्ट जास्त आहे आणि छोटं तुम्हाला म्हणजे स्वस्तमध्ये मिळून जाईल. मला ते 1200ला मिळालं होतं छोटं, पण आता नंतर 900ला होतं ते. पण आता मला त्याचे रेट नाही माहिती, म्हणजे तुम्ही तसं चेक करून घ्या. तर हे बघा, हे मोठं आहे. तर असं तुम्हाला श्रीयंत्र आणायचं आहे. आणि ही बघा, ही कमळगठ्ठ्याची माळ आहे. ही माझी 42 मण्यांची आहे. ही माळ म्हणजे यात कमळाच्या बिया आहेत. आता यात 2 प्रकार आहेत. ही माळ मी ठेवलेली आहे. यात 108 मण्यांची सुद्धा माळ आहे. जी मोठी असते त्यात 108 मणी असतात. खूप मोठी असते ती. आधी माझी तीच होती पण नंतर मी आता ही आणली. आता केंद्रात छोटी पण येते, म्हणजे आपल्याला आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो त्यानंतर आपल्याला ती अशी श्रीयंत्रावर गोल करून ठेवायची असते. अशा पद्धतीने हे बघा, अशी करायची आणि त्या श्रीयंत्रावर आपल्याला ठेवायची असते.
मी तुम्हाला ते मी सगळं ठेवून दाखवते, सगळं करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका। आता सगळ्यात आधी तुम्ही श्रीयंत्र, आता माझं श्रीयंत्र आहे, मी त्यावर अभिषेक केलेला आहे। अभिषेक म्हणजे आपल्याला आपल्या घरात जेव्हा आपण कुठली वस्तू आणतो तर त्याचं आपल्याला स्थापना करणं खूप गरजेचं। माझी स्थापना झालेली आहे। आता तुम्हाला स्थापना त्याची कशी करायची, नवीन श्रीयंत्र तुम्ही आणलं तर तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात आधी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कोण करू शकतं, तर कुंकुमार्चन श्रीयंत्रावर मुली करू शकतात आपल्या घरातल्या असतील तर, किंवा स्त्री करू शकते, पुरुष करू शकत नाही। म्हणून मी सांगते स्त्रियांनी हा व्हिडिओ नक्की बघा। तर कुंकुमार्चन करताना सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, काय काय, हातात हिरव्या बांगड्या असणं गरजेचं आहे। हिरव्या घाला, लाल घाला, पण काचेच्या बांगड्या पाहिजे ज्या वेळेला तुम्ही कुंकुमार्चन करणार। आणि कानात, गळ्यात, त्यानंतर टिकली, सगळ्या गोष्टी, टिकली तर आपण लावतोच, पण सगळ्या गोष्टी म्हणजे कानात पण असणं गरजेचं आहे। पायात पैंजण हवे, जोडवे हवे, या सगळ्या गोष्टी पाहिजे। आणि एक साडी घालायची, म्हणजे साडी घालून कुंकुमार्चन करायचं, साडी घालूनच करा। आता तुम्ही म्हणणार ताई साडी घालणं पॉसिबल नाही, म्हणजे वेळ जातो त्यात, तर डोक्यावरून काहीतरी म्हणजे पदर वगैरे काहीतरी घ्या। पण मी शक्यतो तुम्हाला सांगेल पदर म्हणजे ओढणी, डोक्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करत असताना ओढणी घ्यायची आहे। पण मी तर म्हणेल साडी घाला, थोडा वेळ काय हरकत आहे, आपण कुंकुमार्चन करायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही, 10 मिनिटात तुमचं कुंकुमार्चन करून होणार आहे। तर तुम्हाला कुंकुमार्चन काही रोज रोज करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला कुंकुमार्चन कधी करायचं आहे, मंगळवारी करायचं आहे। त्यानंतर एखाद्या शुक्रवारी तुम्ही करू शकतात, मंगळवारी वेळ मिळाला मंगळवारी करा, शुक्रवारी करा, किंवा पौर्णिमेच्या दिवशी करा। पौर्णिमा महिन्यातनं एकदाच येते आणि एक अष्टमी येते बघा, जसं तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला तसं तुम्ही करू शकतात। तुमचे पिरियड आले मध्ये तर नाही केलं तरी देखील चालेल, तुम्हाला रोज कुंकुमार्चन करायचं नाही आहे, म्हणून तुम्ही साडी घालूनच करा। शक्यतो नसेल तुम्हाला वेळ तेवढा तर तुम्ही एखादी ओढणी घेतली आणि ती डोक्यावर टाकली तरी देखील चालेल। आणि मुलींनी जेव्हा कुंकुमार्चन केलं तर त्यावेळेला मुलींना सुद्धा बांगड्या घालणं गरजेचं आहे, बांगड्या घालून टिकली लावून त्यांनी कुंकुमार्चन करायचं आहे। आता कुंकुमार्चन कसं करायचं मी तुम्हाला करून दाखवते। आता श्रीयंत्र तुम्ही आणलं, आता तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे। तो कसा करायचा, श्रीयंत्राला एखाद्या तुम्ही डिशमध्ये ठेवायचा आहे किंवा ताटात ठेवा, आणि त्यात ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचा पाण्याने अभिषेक करायचा आहे। पाण्याने अभिषेक करत असताना 16 वेळा श्री सूक्तम, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, 99 मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा विच्चे याचा 1 माळ, असं तुम्हाला करायचं आहे, म्हणजे पाण्याने अभिषेक करायचा आहे। आणि त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने केला तरी देखील, दुधाने करा किंवा दुधाने करा, पाण्याने पंचामृताने, पाण्याने पंचामृताने किंवा पाण्याने दुधाने, परत पाण्याने, असं तुम्हाला करायचं आहे, अभिषेक करायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही आणलं पहिल्या दिवशी तुम्हाला करायचं आहे। तर हे म्हणत म्हणत तुम्हाला, आता तुम्ही म्हणणार ताई आता अभिषेक करत असताना म्हणजे पाणी तुम्हाला टाकत राहावं लागणार आहे, तर मग आम्ही हे सगळं कसं म्हणणार, म्हणजे माळ हातात कशी घेणार, कारण डाव्या हातात बऱ्याच जणांना माळ पकडता येत नाही। तर तुम्ही म्हणजे काहीतरी आगपेटीच्या काड्या किंवा मग छोटंसं कॅल्क्युलेटर येतं बघा, मी तुम्हाला दाखवते, हे बघा, हे असं येतं, याला आपण असं दाबलं की 1 2 3 असे नंबर येतात त्यावर, तर यावर देखील तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ज्या दिवशी तुम्ही अभिषेक करणार, ज्या दिवशी तुम्ही स्थापना करणार त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे। आणि कुंकुमार्चन आता कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला श्रीयंत्राला पुसायचं आहे स्वच्छ, आणि पुसल्यानंतर मग कुंकुमार्चन करायचं। आता मी तुम्हाला कुंकुमार्चन सांगते की कुंकुमार्चन कसं करायचं आहे। कुंकुमार्चन करायला जेव्हा तुम्ही बसणार, करण्याआधी तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे बघा, अशा पद्धतीने हळद कुंकू लावूनच आपल्याला कुंकुमार्चनला सुरुवात करायची आहे। आणि जर तुमच्या घरातल्या मुली करणार असतील तर मुलीला कुंकू लावायला सांगा। तर हे बघा, मी असा पदर घेतलेला आहे, असा तुम्हालाही पदर घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला दाखवते की कुंकुमार्चन कसं करायचं। आता इथे शूट करायला कोणीच नाही, म्हणून मी एकटी शूट करते ट्रायपॉडवर, तर त्यामुळे मला खाली बसता आलं नाही, म्हणून मी असं वर बसलेली आहे। तुम्ही खाली बसून पण कुंकुमार्चन करू शकता, तुमचं देवघर खाली असेल तर। तर हे बघा, नित्यसेवाचं पुस्तक आहे,
या पुस्तकात श्री सूक्तम दिलेलं आहे। हे बघा 119 पेज नंबरवर आहे ते श्री सूक्तम 119 पेज नंबर वाईज। हे संस्कृतमध्ये पण आहे आणि प्राकृतमध्ये पण आहे, पण शक्यतो संस्कृतमध्ये वाचा। तर हे बघा हा अंगठा आणि हा करंगळी शेजारचा बोट, या 2 बोटांमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचा असतो। हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्राम चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी जातवेदम आवह नमो नमः ताम आवह जातवेदौ लक्ष्मी मन पगामिनी यस्या हिरण्यविंदेय गामश्वपुरुषानम नमो नमः अशपुरारथमध्या हस्तिनाद प्रबोधिनं श्रियदेम भवै श्रीमादेवी जुष्टा नमो नमः कांसोस्मिता हिरण्य प्राकारमार्थ ज्वलंती तुप्ता तर्पंती पद्मिस्ता पद्मोना तापमी होपयम श्रीम नमो नमः। तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं। म्हणजे मी तुम्हाला दाखवलं, मी पूर्ण दाखवलं नाही, परत व्हिडिओ मोठा झाला असता आणि तुम्ही मग कंटाळले असते। मी तुम्हाला अर्धवट दाखवलं। म्हणजे आता हे बघा 2-2 लाईन असतात। हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजत स्रजाम चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी जातवेदम आवह नमो नमः। म्हणजे एक ओवी झाली की नमो नमः म्हणायचं, 2 ओव्या झाल्या की नमो नमः। प्रत्येक ओवीला नमो नमः आपल्याला शेवटी म्हणायचं असतं। नमो नमः म्हणत आपल्याला कुंकू अर्पण करायचा असतो श्रीयंत्रावर। अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला 16 वेळा हे म्हणायचं आहे, 16 वेळा श्री सूक्तम। आता श्री सूक्तम म्हणताना बघा इतकं आहे ते आणि फलश्रुती आहे। तर श्री सूक्तम तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे। 16 वेळा म्हणून कुंकुमार्चन करायचं आणि फलश्रुती फक्त एकदा म्हणायची आहे शेवटी। फलश्रुती प्रत्येक वेळेला म्हणायची नाही। आणि हे झाल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र, तर तुम्हाला 16 वेळा श्री सूक्तम म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजे 15 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आणि 1 वेळा पूर्ण म्हणायचं, म्हणजे फलश्रुती सहित। समजलं असेल तुम्हाला। हे झाल्यानंतर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, जो आपला 99 मंत्र आहे कुलदेवीचा, तो पण यातच आहे, या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तो, जिथे मंत्र विभाग आहे तिथे। हे बघा इथे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र इथे आहे दिलेला। अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजे श्री सूक्तमची 1 ओवी झाली की नमो नमः म्हणायचं आणि कुंकू अर्पण करायचं। परत दुसरी ओवी झाली की नमो नमः म्हणायचं आणि कुंकू अर्पण करायचं। अशा पद्धतीने तुम्हाला 15 वेळा तुम्हाला श्री सूक्तम म्हणायचं आहे आणि 16व्या वेळा जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे फलश्रुती सहित। म्हणजे फलश्रुती 1 वेळा म्हणायची। आणि हे 16 वेळा झाल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 108 वेळा आणि 99 मंत्र 108 वेळा म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। म्हणजे तो मंत्र म्हणताना लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, लगेच कुंकू अर्पण करायचं। आणि विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा विष्णू गायत्री मंत्र आहे। हा एकदा म्हटला की कुंकू अर्पण करायचं। अशा पद्धतीने करायचं। आणि 99 मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे 1 वेळा म्हटला कुंकू अर्पण करायचं। अशा पद्धतीने तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं। पण तुम्ही आणून बघा, श्रीयंत्र तुम्ही घरात आणा, बघा तुमच्या घरात काय म्हणजे बदल होतात मला तुम्ही सांगा। इतकं म्हणजे इतकं प्रभावशाली आहे ते। आणि श्रीयंत्र आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे। आणि एक मी तुम्हाला सांगते, हे बघा आता हे कुंकुमार्चन आपण केलं, हे केल्यानंतर ही जी कमळगठ्ठ्याची माळ आहे, ही माळ अशी तुम्हाला ही माळ ठेवायची, ते ही पण तुम्हाला केंद्रात मिळून जाईल। अशा पद्धतीने ही यावर ठेवायची। आणि आता मी ठेवलं नाहीये, हे झाल्यानंतर इथे खाली लाल कापड ठेवायचं खाली। म्हणजे एक डिश घ्यायची, पितळी डिश घ्यायची किंवा तांब्याची घ्या, कुठली घेऊ शकता तुम्ही। आणि त्या डिशवर तुम्हाला लाल कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडावर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे। किंवा तुमच्याकडे स्टँड असेल, ते चौरंग येतो बघा छोटासा, त्या चौरंगावर सुद्धा तुम्ही लाल कापड ठेवून त्यावर तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने, म्हणजे मी जशा पद्धतीने कुंकुमार्चन करते त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं। म्हणजे केंद्रात जसं म्हणजे करतात त्या पद्धतीने मी जे काही म्हणजे तुम्हाला सांगत असते
केंद्रानुसार मी सगळं काही करत असते आणि तेच व्हिडिओ मी तुम्हाला देत असते, म्हणजे तुम्हाला पण तीच मी माहिती देत असते. तर जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही नक्की घेऊन या. आता नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन, तर त्या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन नक्की करायचं आहे. तर श्रीयंत्र घरात नक्की आणा आणि प्रत्येक स्त्रीने, घरातल्या कुलस्त्रीने कुंकुमार्चन करा. तुमच्या घरातले सगळे प्रॉब्लेम जे काही असतील ना, सगळे इडा पिडा सगळी निघून जाणार आहे, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुम्ही आणून बघा श्रीयंत्र. घरात श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, आता तुम्ही म्हणजे घेऊनच या, पण आता नसेल, तुम्हाला आणायचंच नसेल, तर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीला करत असताना खालून म्हणजे पायापासून तर डोक्यापर्यंत तुम्ही असं कुंकुमार्चन करू शकता. तर कुंकुमार्चन नक्की करा. कुंकुमार्चन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि कुलदेवीच्या टाकावर पण आपण कुंकुमार्चन करू शकतो जर आपल्याला करायचं असेल तर. पण तुम्ही श्रीयंत्र नक्की आणा. बघा, श्रीयंत्र आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे. कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, आपल्या घरात भगवान विष्णू आहेत आणि माता लक्ष्मी आहे, पण त्यांचं आसन असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर त्यांचं आसन असेल तर ते त्या आसनावर विराजमान होतात. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. तुम्ही करून बघा, इतकं तुम्हाला इतकं छान वाटणार आहे. आणि तो जो काही मी तुम्हाला कुंकू दाखवला, हा कुंकू मी टाकलेला आहे बघा. तर हा कुंकू प्रत्येक घरातल्या कर्त्या स्त्रीने, म्हणजे कर्त्या स्त्रीने, आणि तुमच्या मुली असतील तर तुमच्या मुलींनाही रोज तुम्ही हे कुंकू लावू शकतात. बघा, तुमच्या घरातली इडा पिडा सगळी निघून जाणार आहे. तुम्ही करून तर बघा आणि मग नंतर त्याचे मला अनुभव सांगा, तुमच्या घरात काय बदल होतात. तर अतिशय छोटी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे काही अडीअडचणी आल्या, म्हणजे तुम्हाला नाही समजलं, मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलंय. नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला द्यायची होती. आणि कोण कोण श्रीयंत्र आणणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.